टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। आज राज्य शासनाच्या आरोग्य विभागानं जतच्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील पदनिर्मितीचा आदेश काढलेला आहे। त्याच पद्धतीने प्राथमिक आरोग्य केंद्राचाही पदनिर्मितीचा आदेश काढलेला आहे। त्याच पद्धतीने तालुक्यातील उपकेंद्रामध्ये रामपूर असेल, कुटनूर असेल, येळदरी असेल, गुळवंच असेल, रेवणाळा असेल, या उपकेंद्रांनाही पदनिर्मिती मिळालेली आहे। त्यामुळे तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम होणार आहे। ही तालुक्यासाठी आनंदाची बाब आहे। यासाठी गेले 2 वर्ष मी हेमंत चौगुले सर असतील, आम्ही सातत्यानं तालुका वैद्यकीय अधिकारी असतील, जिल्हा शल्य चिकित्सक असतील, कोल्हापूर विभागीय सहसंचालक आरोग्य विभाग सहसंचालक असतील, यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा करत होतो। आणि या 2 वर्षाच्या त्याच पद्धतीनं राज्याच्या प्रत्येक अधिवेशनाच्या सुरुवातीला ह्या प्रश्नाचा म्हणजे तालुक्याच्या इतर प्रश्न याही प्रश्नासाठी घंटानाद आंदोलन करत होतो। त्यामुळं या आमच्या 2 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर या तालुक्यातील आरोग्य राज्याचा धोरणात्मक निर्णय झालेला आहे आणि याचा तालुक्याची आरोग्य यंत्रणा सक्षम होणार आहे। तालुक्यावासींसाठी आनंदाची बाब आहे। उशिरा सुचलेलं शहाणपण आहे या सरकारचं। कारण 13 फेब्रुवारी 2025 रोजी राज्यातील 50% बांधकाम पूर्ण झालेला आरोग्य हॉस्पिटल जिथं बांधकाम पूर्ण झालं तिथं सगळ्यांना पदनिर्मिती मिळाली होती। पण दुर्दैवानं महाराष्ट्रातील एकमेव तालुका होता ज्याचं 95% बांधकाम पूर्ण झालं होतं, पण प्रत्यक्षात पदनिर्मिती झाली नव्हती। म्हणून उशिरा सुचलेलं शहाणपण म्हणावं लागेल। पण तरीही देर आहे दुरुस्ती आहे म्हणत आज हा निर्णय झालेला हा जतकरांसाठी आनंददायी आहे। यामुळे तालुक्यातील सर्वसामान्य रुग्णांना इतर वेळेला डायरेक्ट मिरजेला जावं लागत होतं, सांगलीला जावं लागत होतं, तर ते आता न जाता जतच्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयामध्ये सर्व सोयी सुविधा उपलब्ध होणार आहेत। ही जतकरांसाठी आनंदाची बाब आहे। यासाठी आम्ही राज्य सरकारचं अभिनंदन करतो। आरोग्य यंत्रणा आज खऱ्या अर्थाने राज्य शासनाच्या शासन निर्देशाप्रमाणे जी पदनिर्मिती झाली आहे, आम्ही राज्य शासनाचं अभिनंदन करतो की गेल्या 2 वर्षापासून ह्या पदनिर्मितीसाठी माननीय विक्रमभाई ढोणे असेल, मी असेल, सातत्याने पाठपुरावा आंदोलन उपोषण करत होतो। राज्य शासनाचं वेळोवेळी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलं। जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला की पदनिर्मितीचा प्रस्ताव जत तालुक्यातनं मध्यंतरी तर 2025ला ज्यावेळी शासन झाला त्याच्या आधी प्रस्ताव कोल्हापूर संचालकाकडे गेला होता, पण पदनिर्मिती झाली नव्हती। आम्ही उपोषणाला बसलो। जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याची हुज्जत घातली की राज्यातले सर्व पदनिर्मिती झाली आणि जत तालुक्यावर अन्यायकारक भूमिका त्यावेळी त्या शासनाची होती। यावेळी शासनाचं अभिनंदन करतो की यावेळी त्यांनी जे काही आधी 3 मेडिकल ऑफिसर होते, आता नव्याने 4 असे 7 मेडिकल ऑफिसर जत तालुक्यात उद्याच्या निर्णयापासून लागू होणार आहेत। यामुळे जत शहरात जी खाजगी वैद्यकीय व्यवसायाकडून जी लूट होणार होती किंवा जी लूट चालत आली होती ही इथून पुढे थांबण्यात नाही किंवा त्याला आळा बसणार आहे। येत्या कालावधीत आम्ही इथंपर्यंत थांबणार आहोत की हिच्या पुढे जी काय पदनिर्मिती होईल याच्यासाठी लागणारे जे साहित्य हे असणार आहे, जी यंत्रणा असणार आहे, जी उपकेंद्रासाठी जे साहित्य लागणार आहे याच्यासाठी इथून पुढे पाठपुरावा करणार आहोत। येत्या काळात जत तालुक्यातील आरोग्याचा कशी सक्षम होईल यासाठी सातत्याने उपोषण असेल, आंदोलन असेल, याच्यामार्फत भूमिका घेऊन ही यंत्रणा सज्ज करण्याचं काम आम्ही करणार आहोत। धन्यवाद।